हा प्रश्न आहे, चिन्ह आहे ना. ऑलरेडी आता तुम्ही 12वी केली, समजा कुठल्याही क्षेत्रात केली असेल, कॉमर्स, आर्ट, बीट, पण तुम्हाला मार्क्स कमी आले, तुमच्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे डोअर्स तर बंद झाले, चांगल्या कॉलेजेसचे डोअर्स बंद झाले, प्रायव्हेटमध्ये घेण्याची सगळ्यांचीच ताकद असते नसते माहीत नाही. सो आता लोक विचार करतात याच्या मी करू तरी काय करू. सगळ्यात मोठी म्हणजे व्यथा ही आहे, 18व्या वर्षात तुम्हाला हे स्वतःला ओळखायचं आहे की पुढे आयुष्यभर काय करायचं. कुठलीही फील्ड घेतली तरी स्ट्रगल हा आहेच. तुम्हाला स्ट्रगल एन्जॉय करता आला पाहिजे. स्ट्रगल कधी एन्जॉय होतो तर जेव्हा तो तुमचा आवडतीचा असतो. तर फॉर्मल एज्युकेशनमध्ये तुम्हाला काही भेटत नसेल पुढे जाऊन, तर तुम्हाला काहीतरी अशी स्किल शोधावी लागेल जी तुम्हाला पण त्याच्यात इंटरेस्ट आहे आणि त्या स्किलला थोडंफार व्हॅल्यू पण आहे मार्केटमध्ये, की पुढे जाऊन तुम्ही स्वतःचं करिअर त्याच्यामध्ये कराल. मित्रांनो, काल 12वीचा रिझल्ट लागला आणि 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर सगळ्यांच्या स्टेटसला एकच होतं, कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि म्हणून मग काय झालं की हे मेसेज किंवा हे स्टेटस बघता बघता मलाही माझ्या 12वीचे दिवस आठवले की आपल्या वेळेस काय झालं होतं, रिझल्टच्या दिवशी काय केलं होतं, कसा लागला होता रिझल्ट. तर माझ्यासोबत दीपक आहे. दीपक आणि मी इंजिनिअरिंगला सोबतच होतो आणि आता आम्ही आयफिल्मर मीडिया वर्क्सचे दोघं पार्टनर पण आहोत. सो त्याच्यामुळे तो लातूरचा आहे. लातूर म्हटल्यानंतर साहजिकच आहे, 12वीचा रिझल्ट आणि लातूरची चर्चा नाही होणार असं तर होऊच शकत नाही. तर त्याच्यामुळे त्याने बघितलेला काळ आणि मी नांदेडला शिकलोय, त्याच्यामुळे मी बघितलेला काळ, तिथून तर VJTI पर्यंतचा प्रवास आणि दरम्यानच्या काळातला प्रवास, या सगळ्या गोष्टीवरती आता आम्ही चर्चा करणार आहोत. सो काय वाटतं, कसं वाटतं की जेव्हा आपण 12वीचा रिझल्ट बघत असतो कुणाचा तरी? दुसऱ्यांचा बघणं ह्याच्यामध्ये तुम्हाला काही असं जास्त हे नाही, कारण तुम्ही नर्वस नसता, तुम्ही परीक्षा दिलेली नसते, त्याच्यामुळे दुसऱ्यांचा रिझल्ट तुम्ही फक्त इझिली जज करता की अच्छा याला एवढे मार्क पडले किंवा अरे याला काहीच मार्क नाही पडले. जसं काल पण आता सगळ्यांनी, बरेच जणांनी स्टेटस ठेवले होते. मी नॉर्मली स्टेटस बघत नाही असे व्हॉट्सअपचे कोणाचे, पण काल जस्ट बघितला आणि असे कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांचा तो मार्कशीटचा तो इमेज सगळ्यांची होती. बरोबर. काही जणांचे मी ॲक्च्युअल मार्क्स बघितले असे, तर काही जणांचे होते ठीक 70-75%, पण काही जणांचे असे होते की अच्छा 45% पण आहेत तुम्हाला आणि तुम्ही खाली लिहिताय कॉंग्रॅच्युलेशन डॅश डॅश ज्याचं नाव आहे ते. तर ते बघून जरा आश्चर्यचकित वाटलं की यार, म्हणजे आता जसं आपण आलोय, म्हणजे आपलं बॅकग्राऊंड बघितलं, आता लातूर किंवा नांदेड म्हणे तर एक 11वी-12वी किंवा 10वी-12वी-11वी या सगळ्यासाठी ते स्पेशल आहे. तिथं एज्युकेशन चांगलं आहे, तिथे मार्क्स चांगले भेटतात आणि तिथून तुमचं पुढं कुठल्या कॉलेजला जाणार या सगळ्या गोष्टी ठरतात. तर मग त्या सिच्युएशनमध्ये आपण कॉम्पिट करत असतो की यार मला 95 पाहिजे, 90+ पाहिजे, काहीतरी पाहिजे. आणि तिथे जेव्हा आपण असं एक 45 किंवा याला पण असं सेलिब्रेट करणार बघतो, तेव्हा ते वेगळं वाटतं. म्हणजे हेच जसं मी जज करतोय तसंच लोक जज करतात. बरं, मग आता हे तू म्हटल्यावर नाही का, मला यावरती आता 2 क्वेश्चन्स आहेत. एक म्हणजे की पर्सेंटेजेस सगळं काही आहे का? बरोबर, कारण तू म्हणतोय की 49% वालाही सेलिब्रेट करतोय, 35% वालाही सेलिब्रेट करतोय आणि 90% वालाही सेलिब्रेट करतोय. सो अपेक्षा ही आहे की 90 वाल्यानं सेलिब्रेट केली पाहिजे. पण म्हणून मग मी प्रश्न करतोय की बाबा खरंच पर्सेंटेज महत्वाचे आहे का? तर ऍक्च्युली बघायला गेलं तर सिच्युएशनवर डिपेंड आहे. खरंच पर्सेंटेज मॅटर करतात का? आता 10वी, 11वी, 12वी हे वर्ष जर बघायला गेलं तर एक पुढचा तुझं काय करिअरचा पाथ राहणार आहे. म्हणजे आता इव्हन इंजिनिअरिंग करायचे तर ऑब्व्हियसली तुझं जे ॲडमिशन आहे त्या नंबर्सवरती जज होणार आहे की अच्छा तुला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटणार आहे. तो बोर्डचा भाग वेगळा राहिला, पण JEEचं रँक असेल किंवा नीटचं रँक जे काय असेल ते नंबर्स मॅटर करतात. त्याच्यामुळं स्कोरच खरंच तुमचं फ्युचर डिसाईड करतं का? तर ऑब्व्हियसली यस, कारण पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तर हे त्याच्यावरती डिसाईड होणार आहे. पण अगेन त्या पर्टिक्युलर स्टुडंटची सिच्युएशन काय आहे. म्हणजे जर एखादा विद्यार्थी असेल, जसं आपलं बोलणं झालं होतं की एखादा विद्यार्थी आहे, तो बऱ्याच गोष्टी सायमल्टेनियसली करतोय. म्हणजे तो कुठेतरी घरासाठी काम पण करतोय, त्याचे पॅरेंट्स असतील नसतील किंवा घरकामात मदत करतोय, कुठेतरी खेड्यापाड्यात राहतोय जिथं एज्युकेशनचं चांगले फॅसिलिटी नाही आहे, ट्युशन्स नसतील, कॉलेज चांगलं नसेल, आणि हे सगळं करत करत तो एक 40-50% घेऊन त्याची 12वी पास करतोय, जेणेकरून ॲटलिस्ट तो कुठल्या ना कुठल्या कॉलेजमध्ये पुढे ॲडमिशन घेऊ शकतो. तर त्या सिच्युएशनमध्ये इट्स हिज विन, तर तो सेलिब्रेट करायलाच पाहिजे आणि ऑफकोर्स त्याला कॉंग्रॅच्युलेट करायला पाहिजे. बट जो की एक नॉर्मल आहे, ज्याला फक्त अभ्यासच काम आहे, 10वी 11वी 12वी त्याच्याकडे फक्त अभ्यासाचं काम आहे, त्याचे पॅरेंट्स त्याच्यासाठी सगळ्या सुविधा आणून देत आहेत, त्याच्यासाठी भरपूर सॅक्रिफाईस करतात. जसं की आता
3 इडियट्सचा आपण उदाहरण जर बघितलं तर तो राजू जो असतो, फरहान जो असतो, तर तो फरहानच्या घरामध्ये एसी येतो आणि तो त्याच्या रूम मध्ये असतो. तर त्याच्या पप्पांचा डायलॉग असतो तो की 12th में हमने एसी तुम्हारे कमरे में लगाया ताकि तुम स्टडी कर सको. तर हे सिच्युएशन रेग्युलर पण आहे. आपले पॅरेंट्स जे आहे आपल्यासाठी खूप काही करत असतात. आणि अशा सिच्युएशनमध्ये जर तो विद्यार्थी जर चांगले मार्क्स नाही घेते तर मग ते कॉंग्रॅच्युलेशनच्या वर्दी नाही असं मला तरी वाटतंय. हां, म्हणजे एकंदरीत आता तू हे बोलल्यानंतर मला काय वाटतं की जे क्वेश्चन असतो होता की मार्क्स इम्पॉर्टंट आहेत का, तर बऱ्या अंशी ते इम्पॉर्टंट आहेत, कारण की फ्युचर त्याच्यावरून डिसाईड होते. बरोबर आहे. पण ॲट द सेम टाइम कसं आहे, मला वाटतं की माणसानं मिळवलं पाहिजे. बरोबर. किंवा आपल्याला प्रत्येकाला आपल्या कॅपेबिलिटीज माहिती राहतात. म्हणजे जेव्हा तुम्ही 49 वरती पण सेलिब्रेट करायला लागतात की 49% पडले आणि कॉंग्रॅच्युलेशन. सो तुम्ही काय त्याच्या पुढे हे ठेवताय, त्याचे गोलच तुम्ही एवढे कमी ठेवताय की तुम्ही नाही का एका स्पर्धेचे 50% जरी आणले तरी यू आर म्हणजे तुम्ही सेलिब्रेट केलेला जात आहेत. सो ही कुठंतरी एक म्हणजे त्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर चुकीची गोष्ट आहे. कारण डिफरन्स आहे ना. कॉम्पिटिशन तर सगळ्यासाठी सेम आहे. तर त्याच्यामध्ये एक जण कोणतरी 90 आणतंय तर साहजिकच आहे त्याने खूप मोठा म्हणजे ते बॅटल लढून ती 90% आणलेले. सो तो सेलिब्रेट झालाय तर बरोबर आहे. पण 49%, 35% म्हणजे नावाला उगा, मग याला काय अर्थ काय आहे? राईट आहे. म्हणजे आता आपण बघतो, आता जर समजा UPSC वगैरे आपण घेतो, तिथे कसं आहे, क्वालिफाईड लोक जे खूप अभ्यास करतात तेच पुढे जाऊन सिलेक्ट होणार आहेत. मग तिथं जर आता तुमचं समजा टार्गेट पुढे जाऊन UPSC आहे तर ऑब्व्हियसली जर लहान मुलांना, आता काही जण आहेत जे एक 10वी पासून ठरवतात की मला IAS व्हायचंय, मला IPS व्हायचंय, आणि तुमचं टार्गेट जर ते आहे आणि इन बिटवीन जर तुम्हाला 10वी-12वी मध्ये हे असे जर मार्क पडले 40, 50, 60, तर तुम्ही त्याचा अभ्यास करायला पाहिजे की म्हणजे तुम्ही खरंच पुढे जाऊन त्या लेवलला जाऊ शकता का. आता जसं नुकताच 12th फेल येऊन गेला, तो नुकताच पास झाला, जस्ट पास झाला किंवा फेल होत होता आणि नंतर पास झाला, तर त्या सिच्युएशनमध्ये तो वर्दी आहे. कारण तो घरातली कामं करतोय, घर चालवतोय, त्याच्या शाळेत काही शिक्षण चांगलं नाहीये, स्टील तो स्वतःच्या मेहनतीनं पास होण्या इतकं बिना कॉपी करता मार्क घेऊन आला. कॉपी करतो वाटते नाही करत. अच्छा, मी म्हणजे सुरुवातीला तो कॉपीज करतो आणि पास होत असतो आणि एकदा त्याचं पकडलं जाते तर सगळ्यांचं कॅन्सल होतंय. आणि त्यानंतर जेव्हा त्याला तो IPS जो असतो म्हणजे ऍक्च्युली तो कॉपी पकडतो आणि तो त्यांचा रिझल्ट रद्द करतो, त्या वर्षी तो फेल होतो. मग तो जो IPS असतो तो त्याला सांगतो, म्हणजे एक सिच्युएशन आहे की त्याच्यात त्यांचा म्हणजे तो पूर्ण पुढचा किस्सा आहे, पण तो IPS त्याला गाईड करतो की जर तू विदाऊट कॉपी कर तर तू अचीव्ह करशील काहीतरी. पण मग आता अजून यावरती काय आहे, म्हणजे आपण ठीक आहे हे बोललो की बाबा पर्सेंटेज महत्वाचे आहेत. बरोबर. 49 सेलिब्रेट करायचं नाही करायचं हा एका टाइमला पर्सनल चॉईस आहे तुमचा, सिच्युएशनवरती पण डिपेंड आहे, तीही समजू शकतो मी. पण आता काय आहे की आत्ताचं कॉम्पिटेटिव्ह जग आहे. बरोबर. पण प्रत्येकच जण नाही बनणार ना रे. JEE मध्ये प्रत्येकच जण रँक नाही आणणार आहे, प्रत्येकच जण इंजिनियर नाही बनणार आहे, डॉक्टर नाही बनणार आहे. बरोबर. सो मग आता मला काय म्हणायचं आहे की मग हे 49, 50 किंवा काही पर्सेंटेज आणले तू, तर मग त्यांचं काय. आता मी याच्यामध्ये 2 गोष्टी, म्हणजे जर आपल्या काळात मध्ये गेलो किंवा आपल्या काळाच्या जर मागे आपण गेलो तर सिच्युएशन अशी होती की तुमच्याकडे लिमिटेड स्कोप आहे. म्हणजे तुम्ही आयदर डॉक्टर होता, आयदर इंजिनियर होता, और शिक्षक होता, और असे 2-4 तुमचे ठराविक प्रोफेशन आहेत, CA वगैरे असे तेवढेच होता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रोफेशन्स माहीतच नाही आहेत की पुढे जाऊन काय, 10वी-12वी नंतर काय. पण तुम्हाला व्हायचंय तर चांगले मार्क घ्यायचे, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे, आयदर डॉक्टर, इंजिनियर काहीतरी व्हायचंय. तो आपल्या आधीपर्यंत होता, आपल्यापर्यंतही होता. पण आता जसं जसं काळ वाढतोय, पुढे जातोय, तर लोकांची म्हणजे पॅरेंट्सची स्पेशली ती ऍक्सेप्टेबिलिटी वाढते की ते फक्त अभ्यास किंवा जॉब किंवा इंजिनियर, डॉक्टर पुरतं आपल्या मुलांना ठेवत नाहीयेत. ते काय करतायत, अच्छा तुला हे आवडतं तर ते कर. ऑलमोस्ट म्हणजे 3 इडियटमध्ये जसं एक चेंज आला असं म्हणू शकतो. तर तसं काहीतरी झालंय आणि लोक ऍक्सेप्ट करताय, अच्छा तुला ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट आहे, तुला डान्सिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तुला सिंगिंगमध्ये आहे, तर तू ते कर. हे हळूहळू पॅरेंट्स करतायत. पण हे केव्हा आहे, जेव्हा त्या मुलाला कळेल की त्याचा इंटरेस्ट नेमका कशात आहे. जसा तो फरहानला कळला की नाही मला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे, बरोबर, तर तो मुलांना कळलाय का. अच्छा, तुम्ही काय होते की अच्छा 50% घेतले, चल मी मानतो की अच्छा
त्याला एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट नाही आहे, तो काहीतरी वेगळ्या स्किलमध्ये इंटरेस्टेड आहे आणि तो त्याच्यात काम करणार आहे. पण रिअलिटीमध्ये तो खराच तेवढा तो त्या स्किलमध्ये इंटरेस्टेड आहे का, किंवा त्याला त्याच्यातच पुढं करिअर करायचं आहे अशी एखादी गोष्ट त्याने त्याच्या डोक्यात ठेवली आहे का. आणि जर नाही ठेवली आणि इकडे एज्युकेशनमध्ये पण काही नाही आहे, तर पुढं जाऊन त्याचं भविष्य अंधकारातच आहे. पुढे जाऊन त्याला ते स्ट्रगल करणं आहे, मग आयदर कॉम्पिटिशन म्हणजे एज्युकेशनच्या सेक्टरमध्ये और स्किलच्या सेक्टरमध्ये. ओके, पण मग आता परत म्हणजे तोच प्रश्न आहे की सध्याला आता काय वाटतं, म्हणजे त्याच्या आधी तर थोडं पर्सनलकडे येऊया आपण. तुला तुझा 12वीचा रिझल्टचा दिवस आठवतो का, किंवा तो मोमेंट आठवतो का? आठवतो, म्हणजे पर्सनली जर 12वी बोर्ड किती मार्क पडले होते ते जाऊ दे, ते जरा पर्सनल भाग आहे, तो आपण नको बोलूया. असं कसं, आपण लोकांचे 49% काढले तर आपले काढायला नको का? ठीक आहे, काढले पाहिजेत, मी असं नाही म्हणत आहे. तर आता नॉर्मली त्या दिवशी जेव्हा रिझल्ट लागला, ऍक्च्युली आम्ही म्हणजे मोस्टली असं रेग्युलरली देवदर्शनाला वगैरे जात असतो फॅमिलीसाठी, आणि नेमका आम्ही 12वीच्या रिझल्टच्या वेळेस आम्ही गेलो होतो तिरुपतीला, आणि ऑन द वे आम्ही रिटर्न होतो टू लातूर, की तिरुपतीहून रिटर्न होतो, इन ट्रेन होतो. आणि आमच्याकडे त्यावेळेस काय असे मोबाईल नेटवर्कवाले काय इंटरनेट आहे हे काय असं काही मोबाईल नव्हता. सो रिझल्ट लागला होता, आणि मग माझा एक चुलत भाऊ आहे मोठा, विकूभैया, तर त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं, अच्छा तुला एवढे मार्क पडले, तुला एवढे मार्क पडले. म्हणजे मी आणि अजित सोबत होता, आम्ही दोघांचा, आणि दोघं सोबत ट्रिपला गेलेलो होतो, तो दोघांचा सोबत रिझल्ट लागला. तो त्यांनी सोबतच मार्क सांगितले, अच्छा एवढे एवढे पडले. सो इन टर्म्स ऑफ मला 84 पॉईंट काहीतरी पडले होते, 36 वगैरे, आणि त्याला 84.75 असे काहीतरी पडले होते. सो 84 एवढं आकडा लक्षात आहे. तर असं काहीतरी एक, मी हुशार आहे म्हणजे तुझ्यापेक्षा. हां, चांगली गोष्ट आहे. तर मग आपण हुशार होतो मे बी. आता अगेन आपण बोर्डाच्या मार्कला जज करत नाही, कारण अगेन मोस्टली 12वीच्या वर्गामध्ये लोक काय करतात, तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे नीट असेल किंवा जे याच्या मार्कावरती जास्त फोकस करतात. ऑब्व्हियसली ते आहे, पण इव्हन आपल्या केसमध्ये पण आपण बोर्डाकडे जास्त प्राधान्य दिलं नव्हतं, मे बी या गोष्टींकडे होतं. पण अगेन त्यात 40% इज नॉट म्हणजे ते काही बोलण्यासारखा भाग नाही. तुम्ही बोर्डात 50% घेणार आणि इकडे AIR1 येणार किंवा AIR100 येणार, तर ते पॉसिबल नाहीये. बरोबर, कारण शेवटी अभ्यास सेमच आहे. हां, ओके. पण मग आता तू त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केलं किंवा इंजिनिअरिंग करायचं ठरवलं 12वीच्या पर्सेंटेजवर, म्हणजे CETच्या पर्सेंटेजवरती. सो आता म्हणजे याच्या आधीचा आपला जो विषय होता की आपल्याला काय करायचं आहे हे कळलं पाहिजे. राईट. आता तू इंजिनिअरिंग केलं, म्हणजे मी इंजिनिअरिंग केलं सोबतच, बरोबर आहे. आणि आता आपण स्वतःची ऍड एजन्सी आहे आपली, राईट, बरोबर. राईट. सो आपण तर इंजिनिअरिंग केलं, पण ती फील्ड जर आपण कंटिन्यू नाही केली, किंवा तू काही काळ त्या फील्डमध्ये जॉब तरी केलाय. सो मग आता तुला काय वाटतं की बाबा रे, मग हे एज्युकेशन खरंच वर्थ इट होतं की नव्हतं, की काय? मग आता बेसिकली यात एक खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे बघायला गेलं तर एज्युकेशन इम्पॉर्टंट आहेच. हां, तुम्ही काय डिग्री घेता हा तुमच्या करिअरचा भाग राहिला, पण टिल 12th जे काही तुम्ही एज्युकेशन घेता, तुम्ही आर्टमध्ये राहा, तुम्ही सायन्समध्ये राहा, तुम्ही कॉमर्समध्ये राहा, तो बेस आहे तुमचा. पुढे जाऊन नॉलेजचा जो काही असेल, पुढे जाऊन तुम्ही करिअर खरंच त्या शिक्षणात करायचं आहे, तो तुमचा भाग आहे, पण तो बेस आहे. जर तुम्ही याच्यात कच्चे असाल, तर समजा तुम्ही 11वी-12वीत कच्चे आहेत, तर पुढे इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला फार स्ट्रगल आहे. तुम्ही यू कांट एक्सपेक्ट की तिथं जाऊन तुम्ही खूप चांगले मार्क घ्याल, खूप चांगले पॉइंटर्स घ्याल, नाही आहे. इव्हन तुम्ही 12वी सायन्स म्हणजे जर तुम्ही बायोलॉजी घेताय, तुम्हाला बोर्डात खूप कमी मार्क आहे, पुढे जाऊन तुम्ही खूप चांगले डॉक्टर होता, ह्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रगल आहे. आय डोंट, म्हणजे मी असं नाही म्हणणार की होणार नाही, पण तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागेल. किंवा झालात तर तुम्ही मग ते ढकल पासवाले फक्त उदाहरण असे असतात जे की ते कव्हर करू शकतात. तर तो मुद्दा आहे. तर तो तुम्ही थोड्यापैकी, म्हणजे असं नाही म्हणत की चांगले राहा, म्हणजे इव्हन कदाचित असं होतं की पेपरच्या टाइमला काहीतरी झालं असेल तर तुमचे मार्क्स कमी आले, दॅट मे बी अन एक्सेप्शनल थिंग ना. कधीतरी असं होतं, कमी लोकांसोबत असं होतं, तर ते साहजिक आहे तसं झालं तर. पण आता जसं बॅक तुझ्या क्वेश्चनवरती जर आलो की नेमकं एज्युकेशन जे आपण घेतोय त्याच्यातच आपण आत्ता करिअर करतोय का, जसं की आपण इंजिनिअरिंग केली, बट आपण इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये नाहीये सध्या. पण कसं होतं की आता जर लहानपणापासून आपण विचार की आपल्याला पुढे जाऊन सगळेच विचारतात तू काय बनणार, तू काय बनणार, लहानपणापासून विचारतात तू काय बनणार, आणि आपण पण खूप सांगतो की मी हे बनणार, मी ते बनणार. जसं लहानपणी मला आर्मीमध्ये जायचं होतं थोडे सुरुवातीला, कारण आपण ते बॉर्डर मूवी बघत असतो, किंवा एक इमोशनल कनेक्ट असतो, एक इमोशनल, कारण तेव्हा आपण प्रोफेशन, करिअर, पैसे ह्या गोष्टी बघत नाही, दुनियादारी बघत नाही. आपल्याला काय असतं, इमोशन, अच्छा मला हे व्हायचंय,
मला असं काहीतरी करायचं, हे लहानपणापासून. आणि सराउंडिंग्सचा इन्फ्लुएन्स असतो. तर आधी आर्मीमध्ये जायचं होतं, मग नंतर कळलं की नाही आता डॉक्टर व्हायचं आहे आपल्याला. कारण मग बघितलं की म्हणजे डॉक्टर तो भगवान आहे, खुदा आहे, तर त्याच्यामुळं आपलं वाटलं की आता डॉक्टर बनूया आपण. मग थोडं पुढे गेलो, मग डॉक्टरच फिक्स होता ऑलमोस्ट. पण जेव्हा 10वीच्या ह्याच्यात आलो आणि मग ते थोडंसं गांडूळ वगैरे आपण हाताळतो, आणि बिईंग व्हेजिटेरियन मला तो जरा किळसवाना प्रकार वाटतो की अच्छा हे हँडल करणं. मग तेव्हा आपण ठरवलं की अच्छा नाही. आणि साईड बाय साईड आपण थोडं टेक्निकल गोष्टीमध्ये होतो. आपल्याला साऊंड रेकॉर्डर खोलणे, असं फिटिंग करणे, ह्याच्यात खूप इंटरेस्ट पूर्वीपासून. त्याच्यामुळे इच्छा झाली की अच्छा नाही आपण इंजिनियर बनूया, इंजिनियरमध्ये काही ना काही करता येईल आपल्याला. सो मग 10वीच्या नंतर ठरवलं की इंजिनियर बनूया आपण. आपलं मेडिकल आपल्या बस की बात नाही आहे. सो इंजिनियर ठरवलं. बट अगेन फॅमिली विश होती की अच्छा नाही डॉक्टर तर होऊ शकतो ना. म्हणजे आता बिईंग चांगला म्हणजे मेरिटोरियस स्टुडंट म्हणा तर पॉसिबिलिटी होती की आपण डॉक्टरचं म्हणजे मेडिकल प्रिपरेशन करू शकतो, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतो. त्याच्यासाठी मग मेडिकल पण घेतलं, म्हणजे बायो पण घेतला, मॅथ्स पण घेतला, आणि बऱ्यापैकी स्कोअर पण चांगला होता. मे बी काहीच नाही तर नाही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये डेंटर तर भेटलंच असतं, पण नाही म्हटलं आपण इंजिनियरच होऊया, आपण त्याच लायकीच्या म्हणजे आपल्याला ते चांगलं जमेल. पण इंजिनिअरिंगमध्ये बी पुढं काय घ्यायचं हे नव्हतं माहिती. बिईंग आता माझे भरपूर मोठे भाऊ आहेत, म्हणजे चुलत भाऊ, म्हणजे स्वतःचा मोठा भाऊ इंजिनियर आहेत, पण असं प्रॉपर ते गायडन्स त्यावेळेला नव्हतं की अच्छा इंजिनिअरिंगमध्ये असतं काय नेमकं. जॉब करतायत, इंजिनियर आहेत, कुठेतरी चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतायत, दॅट इज ओके, बट ॲक्च्युअल इंजिनिअरिंगमध्ये काय शिकतो आणि त्याच्यानंतर पुढं त्याचा स्कोप काय की ॲक्च्युअलमध्ये काय, तर हे तेवढं नव्हतं माहिती. सो आम्ही पडलो मेकॅनिकल नाहीतरी प्रोडक्शनच्या मागे पडलो, प्रोडक्शन घेऊन घेतली आणि केला प्रवास. पण इन अ वे चांगलं कॉलेज होतं, चांगल्यापैकी मार्क्स होते, स्कोअर चांगला होता, आणि प्लेसमेंटच्या आपल्या कॉलेजमध्ये फॅसिलिटी होती. सो आपलं प्लेसमेंट झालं, जॉब चांगला भेटला चांगल्या कंपनीमध्ये, त्याच्यामुळे ते वाया नाही गेलं. मे बी इंजिनिअरिंग केली, कशी होती, कुठल्या ह्याच्यात होती ती फील्ड जरी माहिती नसली तरी इंजिनिअरिंग वाया नाही गेली. आणि इंजिनिअरिंगमध्ये जसं आता डिग्री कुठली असेल, इंजिनिअरिंग मी म्हणतोय, पण डिग्री जे तुम्ही घेता बेसिकमध्ये, तर तो कुठे ना कुठे त्याचा तुम्हाला फ्युचरमध्ये फायदा होतोच इन अ वे. कारण तुम्ही 10वी-12वीत असता तर तुम्हाला या जगाचं दुनियादारी माहीत नाही, जसं आपण, कारण काय होणार आहे पुढचं काय हे माहिती नाही, लोक तुमच्यासोबत कसे वागता, मार्केटमध्ये काय चालू आहे, तुमच्या पर्टिक्युलर फील्डमध्ये काय सध्या चालू आहे, हे तुम्हाला अंटिल अँड अनलेस तुम्ही त्याच्यात जात नाही. म्हणजे इव्हन जर आता साधं उदाहरण घेतलं आपण की आपण किराणा मालाच्या दुकानात काय काय चालते, रोज प्रत्येकजण किराणा मालाच्या दुकानात जातो, पण त्याच्याकडे काय काय चालतंय हे आपल्याला माहिती नाही. आपण फक्त वस्तू घेतो, त्याचे पैसे देतो, निघून येतो. त्याच्या मागे जर अभ्यास करायला गेलं तर त्याच्या मागे इन्व्हेंटरी आहे, त्याच्या मागे अकाउंटिंग आहे, ह्या सगळ्यांचा हिशोब आहे, त्याला टॅक्स फायलिंग करावी लागते, स्टोअरमध्ये इन्व्हेंटरी रिस्टॉक करावी लागते, ह्या सगळ्याचा त्याचा एक, आता तो जरी त्याच्यात शिकलेला नसला तरी त्याने तो कुठेतरी समोरच्याकडून एक्सपिरियन्स घेतला असेल, थोडं काम केलं असेल, आणि तो तेवढं काम करतोय. त्या बॅकएंडमध्ये बऱ्याच गोष्टी चालू आहेत. तर जोपर्यंत तुम्ही ते स्वतःहून शिकत नाही किंवा तो अनुभव घेत नाही तर तो भेटणारच नाही तुम्हाला. त्यामुळे एज्युकेशन हा बेस आहेच, कुठल्याही फील्डमधलं घ्या. बरोबर. म्हणजे मलाही काय वाटतं की बऱ्याच वेळा आता मी इंजिनिअरिंग केली, त्यानंतर मी जॉब केलाच नाही ऑफकोर्स, तर मला भरपूर वेळा बरेच जण म्हणतात की म्हणजे इंजिनिअरिंग वाया गेली. तर मी म्हणतो इंजिनिअरिंग वाया नाही गेली. कारण काय आहे की मला स्टोरी टेलर व्हायचंय, मला फिल्म मेकर व्हायचंय, बरोबर, मी कथेच्या दुनियातला माणूस आहे समज. तर जेव्हा मी हॉस्टेलला राहायला होतो तर 400 लोक जवळपास, बरोबर 400 लोक हॉस्टेलमध्ये राहायला होते. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले होते, वेगवेगळ्या क्लासमधले होते. म्हणजे काही जण खूपच श्रीमंत होते, काही मिडल क्लास, काही गरीबही होते. सो एवढा जो स्टडी आहे म्हणजे तो असा नाही कळत आपल्याला. पण आता कोणीही कुठे बोललं तर आपल्याला सहज लक्षात येते की अरे हा म्हणजे कुठला असेल, हा भुसावळचा आहे का, कुणी हा लातूरचा आहे का, औरंगाबादचा आहे का. कारण काय होतं ना, तो अभ्यास झालाय, ते नॉलेज ग्रास्प झालंय. बरोबर. सो त्याच्यामुळे मला ते वाटतं की असं कधीच म्हणता येत नाही की अमुक टमुक गोष्ट केली आणि ती लॉसमध्ये गेली आहे बाबा. म्हणजे आता तू जसं सांगतोच आहे की इंजिनिअरिंगचा प्रवास तुझा समज व्यर्थ नाही गेलाय, बट जर पर्टिक्युलर म्हणजे तुझं फील्ड वेगळंच आहे, म्हणजे जर आपली इंजिनिअरिंग आणि आपलं फील्ड सध्याच हे कम्प्लिटली वेगळं आहे. करेक्ट. पण मग समज तू इंजिनिअरिंग
केलाच होता, म्हणजे करण्याच्या आधी तुला मे बी याच्यातच इंटरेस्ट असेल आणि तू फक्त करायचं म्हणून इंजिनिअरिंग केली असेल, आता हे ऑन कॅमेरा तू सांगू शकतोस, किंवा इंजिनिअरिंग करता करता तुला वाटलं की नाही आपण हेच पुढे केलं पाहिजे, असं तुला काय वाटतं, म्हणजे तुझ्या बाबतीत काय झालं होतं? हे बघ, मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे आता जर सरळ सरळ आपल्याला याला तुकड्यात समजून घ्यायचं झालं तर बरोबर आहे की आता किंवा मी माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आय एम व्हेरी हॅप्पी की मला फार लवकर कळालं होतं की मला फिल्म्स किंवा कहाणी या गोष्टी आवडतात, आणि आय विल बी मोर हॅप्पी की मी ते आयुष्यात ऍज अ करिअर म्हणून करेल तर, बरोबर आहे. पण तरीही मी इंजिनिअरिंग केली. बऱ्याच जणांचं इथं असंही वाटतं त्यांना की यार मग तू हेच करायचं होतं तर तू फिल्म मेकिंग शिकला असता, तेही इन अ वे बरोबर आहे, पण तो रस्ता मी चाललोच नाही तर मी नाही सांगू शकत की तोच बेटर वे असता का, बरोबर आहे. सो आय एम तो हॅप्पी की जे काही चाललंय ते बरोबरच चाललंय. पण त्यानंतर मी इंजिनिअरिंग केल्यानंतर असं नाही झालं की मी नाही का या क्षेत्रात आलो काही शिकलोच नाही, बरोबर. म्हणजे आता मला जर पर्सनली विचारशील तर मला नाही का वाटतात किंवा मी खूप जणांना सांगतो की आयुष्यात नाही का दोनच गोष्टी नाही का तुमचं भवितव्य चेंज करू शकतात, ओके, किंवा आजचे तुम्ही आणि उद्याचे तुम्ही यामध्ये दोनच रस्ते आहेत, बरोबर. एक म्हणजे कसं गाठायचं ते म्हणतोय मी. एक म्हणजे तुम्ही पैशाने मिळवू शकता, नाहीतर तुम्ही नाही का नॉलेजने मिळवू शकता. आपलं बॅकग्राऊंड चेक करायचं, आपल्याकडे पैसा असेल तर दॅट इज द सिम्पलेस्ट वे, बरोबर. नाही तर तुम्हाला नॉलेज घेणं भाग आहे, राईट. कारण बाकी काय आहे, तिसरी गोष्ट काय आहे तुमच्याकडे. इव्हन आता पैसा जरी असला, म्हणजे आता बरेच लोक असं करतात की अच्छा माझ्याकडे पैसा आहे, मी बिझनेस करतो, मला शिकायची गरज नाहीये. पण इन अ वे जर तुम्हाला जो बिझनेस तुम्ही करणार आहे त्यातलं पण जर नॉलेज नसेल तर तुम्हाला कोणतरी येऊन चुला नवलच जाणार आहे. तर आता मग ते नॉलेज मग काय होईल माहितीये का, म्हणजे मी काय म्हणतो, फॉर्मल एज्युकेशन नाहीये, पण नाही फॉर्मल एज्युकेशनचं नाहीये, तुम्ही अल्टिमेटली तुम्हाला पे करायचंच आहे, बरोबर. म्हणजे मी जेव्हा म्हणतोय की तुम्ही पैशानं चेंज होऊ शकता, सो तिथं काय करता माहितीये का, तुम्ही टाइम विकत घेताय आणि जे काही एक्सपिरियन्स आहे ते पेड एक्सपिरियन्स घेताय. म्हणजे समज मी आज नाही का माझ्या घरी भरपूर पैसा आहे, मी एक दुकान टाकतोय म्हटलं तर काय होईल, दुकान लॉस मध्ये गेला तर हेही नॉलेजच आहे, बरोबर. या म्हणजे चुकणं इज अ नॉलेज, म्हणजे चुकलंच नाही तर शिकणार नाही, बरोबर आहे ना. पण मी काय केलं, मी पेड घेतलं, म्हणजे ते आधी लॉस सहन केला आणि मग ते शिक्षण घेतलं, मग ते शिक्षण घेतलं. बट माझ्याकडे तोही, आणि फक्त काय झालं की टाइम कमी झालाय, बरोबर. पण दुसरा वे काय असता की मी काय केलं असतं की अगोदर कुणाकडे तरी मी काम केलं असतं, ती सिस्टीम समजून घेतली असती, पण याच्यात काय गेलं असता, टाइम गेला असता. याच्यात पैसे नसते गेले पण टाइम गेला असता. तो मी टाइम देऊन ऍट व्हॉट व्हॅल्यू किंवा ऍट व्हॉट करन्सी, तर टाइम करन्सी मी भरली आणि मी एक्सपिरियन्स घेतला, आणि मग मी त्यानंतर जर माझ्याकडे थोडेफार पैसे आले तर मग मी दुकान टाकेल. तर तोपर्यंत मला हे सगळं कळलेलं असेल की मी कुठं लॉसमध्ये जाऊ शकतो, काय नाही. सो आताही मला काय वाटतं की कुठलंही क्षेत्र असू दे, म्हणजे परत आपला विषय तोच आहे की 12वी नंतर आता काय होतं, बरं बॅक टू दी या विषयी येतो. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, ऍट द एंड आपण तेच करतो जे आपल्याला आवडत असतं, बरोबर. म्हणजे तेच करत असतो, म्हणजे आपण हॅप्पी असतो ते करताना, बरोबर आहे. मग याचा मूळ काय आहे, तर याचं मूळ आहे की तुम्ही स्वतःला ओळखा, बरोबर आहे, बरोबर. पण सगळ्यात मोठी म्हणजे व्यथा ही आहे की तुम्हाला 12वी झाल्यानंतरच ओळख नाही, म्हणजे 18व्या वर्षात तुम्हाला हे स्वतःला ओळखायचं आहे की आपल्याला काय आयुष्यभर काय करायचं, की पुढे आयुष्यभर काय करायचं, जिथं की 30व्या वर्षी तुम्हाला कदाचित म्हणजे आता जर बघायला गेलं तर आपल्याच सभोवतालचे अशी लोक आहेत की त्यांना पुढे करिअरमध्ये काय करू याची अजून पण माहिती नाहीये, बरोबर. म्हणजे त्यांचं चाललंय, वयाचे 30 झाले 31 झाले, पण अच्छा मी काय करू, माझं शिक्षण पण झालंय पण त्याच्यात मी काही करत नाहीये, जॉब केला होता किंवा नाही केला, बिझनेस 1-2 करून बघितले पण पुढे काही नाहीये, किंवा काही जण प्रिपरेशन करतात कुठल्या तरी एक्झामची वगैरे, पण पुढे काही नाहीये, म्हणजे अजून त्यांचं फिक्स नाही झालंय कुठं जायचंय, काय जायचंय, किंवा त्या मार्गावर नाहीयेत. तर असे लोक ऑलरेडी आहेत. आणि सेम सिच्युएशनला आहे की तो जो आत्ता 18 वर्षाचा आहे, जो ज्याने जस्ट 12वी दिली, त्याला पण डिसाईड करायचंय आणि या माणसाला पण डिसाईड करायचंय की आपण पुढं काय होईल. पण हा जो 30 वर्षाचा माणूस आहे, याचं काहीतरी एज्युकेशन झालेलं आहे आणि याला काही त्याचे अनुभव आहेत, त्याने बरंच काही जग बघितलेलं पण आहे ह्या पर्टिक्युलर टाइममध्ये, पुढच्या 12 वर्षामध्ये, तर तो काहीतरी डिसिजन घेऊ शकतो. त्याने कुठेतरी ठोकर खाल्ली असेल, कुठेतरी जॉब करून एखादा वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर परत तो जॉब जॉईन करू शकतो, काही ना काहीतरी करू शकतो.
पण जो हा 18 वर्षाचा आहे त्याला काहीच एक्सपिरियन्स नाहीये स्वतःचा. एक्सपिरियन्स नाहीये, पण ऍट द सेम टाइम एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे एक तर काय झालं की आत्ताची कंडिशनच टोटली वेगळी आहे. बरोबर. आपल्या वेळेस जर आता म्हणजे हा क्वेश्चन आलाच, हा. कारण चॉईस हा शब्द आला. बरोबर आहे. हा. म्हणून मी आता ते इथं येऊया आपण की काय होतंय की आपल्याकडे किती चॉईसेस होते. ते जसं मी सांगितलं त्या लिमिटेड स्कोप होता की डॉक्टर इंजिनियर असं काहीतरी व्हायचंय. बरोबर. म्हणजे मला तर हेही आठवत नाही की आपल्या वेळेस कोणी सीए होत होतं का. नाही, म्हणजे पर्टिक्युलर आता ज्यांच्या घरात कोणीतरी बनलेला आहे, कोणीतरी आहे, त्याला माहितीये की याच्यात स्कोप आहे, मग तोच त्याच्या कुणा रिलेटिव्हला करायला लावणार की तू सुए कर, तुला स्कोप आहे बाबा असं. हा, म्हणजे मी तेच सांगतोय, कारण की मी एका तालुक्यातून येतो. राईट. तर मला तर तेव्हा फक्त 2 वाटा माहित होत्या, आयदर इंजिनियर किंवा डॉक्टर. ऑर एल्स टीचर म्हणा. एखादं टीचरचं काय झालं तेव्हापर्यंत नाही का ते लागणं बंद झालं. जॉब म्हणजे काय बोलतो ते जागा बंद झाल्या. पप्पा शिक्षक असल्यामुळे ती जर ते चालू असतं तर आय विल बी मोर हॅपियर की मी शिक्षकच झालो असतो. कारण मी एन्जॉय करतो ते टीचिंग. पण होतं काय, 2 ऑप्शन होते, इंजिनिअरिंग किंवा हे. पण आत्ताचं जग बदललंय. राईट. म्हणजे आता तेव्हा काय म्हणत किंवा तेव्हा कसं होतं की तुला काही करायचंही झालं तर आधी हे शिक्षण घे बाबा, तू इंजिनियर हो, मग बघ काय करायचं. पण आत्ताचा काळ तसा राहिलेला नाही. म्हणजे आता काय झालंय की विथ सोशल मीडिया किंवा डिजिटल जग एवढं हे झालंय की तुम्ही कशातही करिअर करू शकता. राईट. म्हणजे आता 18, 20 वर्षाचे पोरं युट्यूबवर आहेत आणि खूप कमवत, खूप म्हणजे खूप कमवत, खूप, जे की मग एखादा 40-50 वर्षाचा माणूसही कमवत नसेल एवढे कमवत. पण ही एकच साईड झाली. राईट. असं नाही की सगळेच कमवत आहेत बाबा म्हणून. पण काय आहे की त्यांनी स्वतःला ओळखलं आहे कदाचित, कारण त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. राईट. त्यांनी स्वतःला ओळखलं, त्यांच्या त्या स्किल आहेत ना, त्या स्किलवर त्यांनी नाही का कमांड आणले की जर जे काही म्हणजे आता युट्यूबिंगसाठी काय लागतं, बोलणं चांगलं लागतं. सो त्यांनी कदाचित बोलणं चांगलं त्याच्यावर म्हणजे लागते त्याला, हाऊ टू प्रेझेंट किंवा 10 लोकांमध्ये कसं बोलू शकतो, स्टेज फिअर नाही राहू शकत. सो स्किल म्हणजे त्यातल्या त्यात मला काय वाटतं की आत्ताचा काळ हा स्किलचा काळ आहे. बरोबर. की जेवढं जास्त तुम्ही स्किल अक्वायर कराल तेवढी नाही का तुमची म्हणजे जशी स्टॉकची व्हॅल्यू वाढते तेवढी तुमची व्हॅल्यू वाढते. करेक्ट, एकदम हे बरोबर आहे. सो त्याच्यामुळे आणि पण त्याही नाही का खूप जणांना आता इथं एक मिसअंडरस्टँडिंग सांगतो की आपल्या इथल्या लोकांना काय वाटते माहिती आहे का की स्किल या शिकायची गोष्ट नाहीये. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे. हे तू बरोबर ऍक्सेप्ट करशील की लोकांना वाटते की हे नाही का एक तर तुम्हाला नॅचरलच येतं, बॉर्न टॅलेंट आहे, नाही तर तुम्ही अक्वायरच नाही करू शकत. किंवा आहे प्लॅटफॉर्म भरपूर आहे पण ती इच्छाच नाहीये, कारण काय त्याच्या मागचा माइंडसेट आहे देवजानी. बरोबर. की म्हणजे लोकांना वाटते नाही किंवा म्हणजे साधा याच घे, आता मी सिनेमॅटोग्राफीचे क्लासेस घेतोय त्याच्यामुळे मला त्याच्यातला माइंडसेट माहितच आहे लोकांचा, की लोकांना असं वाटतं की मला फोटोग्राफर व्हायचं किंवा सिनेमॅटोग्राफर व्हायचंय, तर नाही का डायरेक्ट लोकांना वाटतं की कॅमेरा घेतो आणि फोटोग्राफर होतो, कॅमेरा घेतो आणि फोटोग्राफर होतो. पण आता याचंही नाही का, मी आज सकाळच मी चांगलं उदाहरण देऊ शकतो याला जर चांगल्या भाषेत समजून सांगायचं झालं तर सकाळी येता येता काय झालं की माझ्या 2 व्हीलरचा टायर पंक्चर होता. बरोबर आहे. सो मी बघतोय गाडी चालवतोय पण ते कॉन्फिडन्स येत नव्हता चालवताना. म्हटलं यार नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे, पंक्चर असावा. पंक्चर काढलाय मी. तर ते पंक्चर काढेपर्यंत माझ्या डोक्यात विचार आला की म्हणजे माणसाचं बघ कसं होतं की माणसाला नाही का गाडी घेताना माणूस काय विचार करतो की माझी नाही का म्हणजे स्पोर्ट बाईक असली पाहिजे, हे असलं पाहिजे, सस्पेन्शन असं ते वगैरे, इंजिन एवढ्या सीसीचं पाहिजे, म्हणजे हेडलाईटच असा पाहिजे किंवा अजून ब्ला ब्ला ब्ला. मोस्टली तर इंजिन वरती येऊया आपण की माझं इंजिन जेवढं भारी तेवढी माझी गाडी भारी. बट ऍट द एंड तुमच्या टायरमध्ये तुमची गाडी 400 सीसीची असो, तुमच्या टायरमध्ये जर हवा नाही आहे ना तर तुम्ही ती 400 सीसीची गाडी पण चालू नाही शकत. करेक्ट आहे. सो आपल्याला त्याची व्हॅल्यू कळत नाही. सो कुठल्याही स्किलमध्ये नाही का, म्हणजे आता फोटोग्राफीचं उदाहरण मी का घेतलंय की लोकांना वाटतं की मी कॅमेरा घेतो आणि महागड्यातला महागडा कॅमेरा घेतो आणि तो चांगली फोटोग्राफी, मी चांगली फोटोग्राफी करू लागतो. पण हे विसरतोय की जे काही गाडीचा बेस आहे तो ते 2 चाकं आहेत. त्या चाकामध्ये जर हवाच नसेल ना तर तू 400 सीसीची गाडी जरी घेतली तरी काय होणार आहे, ते गाडी चालणारच नाही, पळणारच नाही. सो तसंच आहे की हे जे, आणि पण त्याचं महत्व आपल्याला कळत नाही अनलेस अँड अनटिल ते पंक्चर होत नाही. बरोबर. सो तसंच आहे की स्किलमध्ये काय आहे माहितीये का, माणसानं स्किलमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे. राईट. स्किल शिकल्या पाहिजे. राईट. जेवढं की आपण बाकीचं एज्युकेशन म्हणजे
त्यात म्हणजे मला एक तुझा हा थॉट भरपूर आवडतो की म्हणजे ते तूच इलॅबोरेट कर की पण मी फक्त तुला ठळक भाषेत सांगतो काय आहे की आपली इंडियन सोसायटी ही नाही का प्रॉडक्ट ओरिएंटेड सोसायटी आहे, नॉट अ सर्व्हिस ओरिएंटेड. सो ते एकदा एक्सप्लेन. आता ह्याचं म्हणजे आता हे डे टू डे लाईफमध्ये आहे. आपल्याला ना एखादी पैसे द्यायचे आणि एखादी गोष्ट विकत घ्यायची, ती यूज करायची, हे आपल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे इव्हन आपण बालपणापासून लहान असेल, 1 रुपया देणार, चॉकलेट घेणार, खाणार, संपला विषय, त्याला हे माहिती आहे. पण जर तेच आता समजा पुढे जाऊन एखादी सर्व्हिस सेक्टरमध्ये तो आला आणि जिथं त्याला सर्व्हिस घ्यायची आहे, आता आपण फोटोग्राफी फील्डमध्ये आहे, जर आपण त्याच्या रिलेटेड काहीतरी बोललो की आता प्रत्येकाचं समजा लग्नाचे फंक्शन असतात आणि त्याच्यात फोटोग्राफी सर्व्हिस इज बेसिक नीड, लागतेच सगळ्यांना. तर मग जो कोणी बायर आहे, म्हणजे जो क्लायंट आहे, ज्याला फोटोग्राफर हायर करायचा आणि त्याला पैसे द्यायचे, तर तो या सर्व्हिसवाल्यांना चांगला ट्रीट नाही करत. म्हणजे जर सर्व्हिसमध्ये जर चांगलं कोणाला ट्रीट करायला गेले तर लोक डॉक्टरला ट्रीट करतात की हा चांगला आहे, ऑर एल्स पोलीस म्हणजे आर्मी वगैरे या लोकांना चांगलं ट्रीट करतात. आणि त्यातल्या त्यात पुढे जाऊन टीचर्स लोक किंवा शिक्षक तर हे गुरु असतात, तर त्यामुळे त्यांना मान आहे. बाकी सर्व्हिस देणारे सगळे थर्ड क्लास आहेत. म्हणजे याची सुरुवात इव्हन आता तुम्ही जेव्हा कुठं वेटर म्हणजे हॉटेलमध्ये जातात जेवायला, तर तुम्ही वेटरला कसं ट्रीट करता, तर तुम्ही वेटरला ॲज अच्छा तुच्छ असं काहीतरी ट्रीट करत असाल तर मग ते तुमची लायकी दाखवते की तुम्ही ओव्हरऑल पर्सन कसं, कारण तुम्हाला तो सर्व्हिस घ्यायची कशी ह्याचं शिक्षणच नाहीये, ह्याची तुम्हाला म्हणजे काहीच माहिती नाहीये. तुम्हाला ते कुणी शिकवलं पण नाही की अच्छा हा एक माणूस आपल्याला काहीतरी सर्व्हिस देतोय, सर्व करतोय, तर त्याची काहीतरी व्हॅल्यू आहे, त्याचं पण काहीतरी पर्सनल लाईफ आहे, त्याची काहीतरी व्हॅल्यू आहे, आणि त्याचं जे काम आहे त्याच्या कामाचे काहीतरी पैसे आहेत. जसं की फोटोग्राफी आपण देतोय, समोरचा घेतोय, तर त्याचं त्या एका दिवसाचं म्हणा किंवा त्या पूर्ण सर्व्हिसचं एक काहीतरी प्राईस आहे, त्याच्यावर त्याचं सगळं चाललंय, पोट वगैरे हे सगळं त्याच्यावरती चाललंय. आपण म्हणतो काय कॅमेरा घेऊन फोटोज तर काढायचे असं म्हणतो, तसं नाहीये ना. हा म्हणजे पण त्यातही हे आहे की जे वेल एज्युकेटेड आहेत, म्हणजे डिफरन्स आता इथं एज्युकेशनचा आहे. अगेन असं काही नाहीये, खूप सारे एज्युकेटेड लोक तर असं म्हणतात अच्छा हे काय कॅमेरा घेतले तुमचे फोटोज तर काढता, असे पण म्हणतात. म्हणजे जास्त शिकलेले तर जास्त असे पण करतात. हा म्हणजे तसं मी बोलणार नाही, पण जास्त शिकलेल्यांना हे वाटतं हे तर इझीच आहे, कारण त्यांना ते येतं थोडंफार, त्यांना थोडी त्याच्यातली आयडिया असते, ते म्हणतात हे तर मी बी करू शकतो. पण तुमच्या लग्नात तुम्ही स्वतःचा फोटो काढू शकत नाही ना. आपण म्हणजे थोडक्यात हे आहे की आता हे मी क्वेश्चन का केला, कारण हे मोस्टली ज्या स्किल लागतात हे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. तुम्ही 2 गोष्टी विकू शकता. म्हणजे इव्हन आता सगळे जॉब करणारे हे स्वतःची सर्व्हिसच देतात. इथं मी तुला थोडं कापतो, कारण नाही का मला ह्या डायलॉगमुळे नाही का एक मूवी आठवला, आणि त्या मूवीमध्ये ना हे मी इथं हवं तर असं ओव्हरलॅपमध्ये सीन टाकू शकतो मी. तर त्याच्यामध्ये काय आहे की एक काका ना त्याच्या पुतण्याला नाही का एका हॉटेलमध्ये याचा जॉब लावतो, वेटरचा. सो आणि त्याला आधी टीचिंग देतो की कसं वागायचं असतं, कारण त्याला कधी वेटर झालेलाच नसतो. आणि जुना मूवी आहे फार, 1996चा आहे, लाईफ इज ब्युटिफुल म्हणून, ओरिजिनली इटालियन मूवी आहे. सो त्याच्यामध्ये काय करतो तो नाही का असा एकदम 90 डिग्रीमध्ये झुकतो. म्हणजे त्याचे काका म्हणतात दाखव कसा सर्व करशील, तर तो म्हणते काही नाही असं धरायचं आणि एकदम 90 डिग्रीमध्ये झुकायचं. तर त्याचे काका त्याला तिथं हे करतात की यू आर गिव्हिंग सर्व्हिस, यू आर नॉट अ सर्वंट. बरोबर. म्हणजे इव्हन द गॉड इज सर्व्हिंग अस. म्हणजे त्या काकाचा डायलॉग आहे की इव्हन द गॉड इज सर्व्हिंग अस, की आपल्याला लाईफ देतोय हा. म्हणजे देव काय करतोय की मला लाईफ देतोय, माझ्या आजूबाजूचा निसर्ग देतोय, हवा पाणी वारा जे काही आहे ते देतोय, तो सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय ना तीही, की माझं जीवन चांगलं व्हावं. बेसिकली तोच आहे ना. बरोबर. सो इव्हन ही इज सर्व्हिंग यू बट ही इज नॉट द सर्वंट. बरोबर. सो जस्ट लाईक की म्हणजे हे तू बॅक टू युअर हे क्वेश्चन की खूप जणांना असं वाटतं की कोणी सर्व्हिस देतंय तर त्याला ते सर्वंट बरोबर फील करून तुम्ही असं विकत घेतल्यासारखं करता. अच्छा मी तुला एवढे पैसे, तू माझा आता मी तुला विकत घेतलंय, तू जे मी सांगेल ते करणार. बट तसं नसतंय ना. जेवढे तुम्ही सर्व्हिस त्याने समजा एक्स सर्व्हिसचे एक्स पैसे सांगितले असतील तर तेवढाच तो करणार. नाही तुला हे पण करायला लागणार, तुला ते पण करायला लागणार, असं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात कारण आपल्याला ती सर्व्हिस घ्यायची सवयच नाहीये. बरोबर. आणि कधीच आपण म्हणजे आपण कसं असतो की हे 50 रुपयाचं आहे त्याच्यावर एमआरपी लिहिलेली असते, तिथं त्याला काही बोलत नाही, गेलं कितीची आहे असं एमआरपी बघतो, 50 रुपये देतून येतो. पण हेच जेव्हा नाही सर्व्हिसवरती असते, कारण सर्व्हिसमध्ये अजून लोकांची थिंकिंग काय आहे की सर्व्हिस ही कधीच प्राइस
प्राइस वरती बरोबर. नसते, कारण ही व्हॅल्यू बेस्ड आहे. Yes. दिस इज नॉट कॉस्ट बेस्ड. राईट. हेही लोकांचा थोडा फिरलेला आहे इथं, हा. की म्हणजे यालाही मी उदाहरण देताना एक दरवेळेस हे देतो की बाबा रे, एक साधी बिस्लरीची बॉटल आहे समज, Yes. एक हिवाळा वगैरे चाललाय आणि तुलाच प्यायची इच्छा झाली, कारण हिवाळ्यात एवढी तहानही लागत नाही, हा. तर तू 20 रुपये देशील आणि पाणी पिशील. बरोबर. पण इमॅजिन कर की एक प्रचंड उन्हाळा आहे बरोबर. आणि तू नाही का कुठंतरी राजस्थान मधल्या वाळवंटात कुठंतरी आहे हा. आणि मरायला टेकलंय तू, हा. जिथं की तुला जर आता पाणी नाही भेटलं तर तू गेलास. हा. तिथं जर कोणी तुला ते बॉटल घेऊन आलं तुझ्या पुढे, हा. तर तू त्याला 20 रुपये देणार आहेस का? तू त्याला मागेल तेवढे देशील. तू त्याला मागल तेवढे देशील, हो. कारण की त्याची व्हॅल्यू इन्क्रीज झाली. बरोबर. सो हेच आहे की जेव्हा कोणी सर्व्हिस इंडस्ट्रीकडे बघतं तर त्याला हे कळायला पाहिजे की दिस इज व्हॅल्यू बेस्ड इंडस्ट्री. राईट. तुम्हाला तीच गोष्ट 20,000 रुपयालाही भेटू शकते, तीच गोष्ट 2 लाखालाही भेटू 2 शकते. लाखाला भेटू शकते, तीच लोक 12, तीच गोष्ट 12 लाखालाही भेटू शकते. बरोबर. 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 सो हे आहे फरक. हा जेवढ्या लोकांना लवकर कळेल तेवढं बेस्ट आहे आपल्यासाठी. पण हे आपण बोलतोय याच्यासाठी, म्हणजे पुन्हा असं नको वाटायला विषय भटकला का. सो टेक्निकली काय आहे की आताचा जे इरा आहे दिस इज स्किल बेस्ड इरा. बरोबर. की तुम्ही आजच्या काळामध्ये तुमच्या स्किल विकू शकता सहजरित्या. राईट. सो बरेच जण आहे ज्यांचे की खास करून पर्सेंटेज थोडे कमी येतात, बरोबर. त्यांना नाही का खूप आयुष्यात म्हणजे 12वी नंतर काय आता बरोबर. हे असं. हा प्रश्न आहे, चिन्ह हा. आहे ना. ऑलरेडी आता तुम्ही 12वी केली समजा, कुठल्याही क्षेत्रात केली असेल, कॉमर्स, आर्ट, बीट, पण तुम्हाला मार्क्स कमी आले, तुमच्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे डोअर्स तर बंद झाले, चांगल्या कॉलेजेसचे डोअर्स बंद झाले, प्रायव्हेटमध्ये घेण्याची सगळ्यांची ताकद असते नसते माहीत नाही. सो आता लोक विचार करतात याच्या मी करू तरी काय करू. तर मग जर फॉर्मल एज्युकेशनमध्ये तुम्हाला काही भेटत नसेल पुढे जाऊन, तर तुम्हाला काहीतरी अशी स्किल शोधावी लागेल जी तुम्हाला पण त्याच्यात इंटरेस्ट आहे आणि त्या स्किलला थोडंफार व्हॅल्यू पण आहे मार्केटमध्ये, की पुढे जाऊन तुम्ही स्वतःचं करिअर त्याच्यामध्ये कराल. तर आत्ता जर बघायला गेलं तर इंटरनेट, AI, डेटा, ह्या सगळ्या गोष्टींचं जग आहे. सगळं हे काही चेंज होत जातं आहे. त्याच्यामुळं मला तर असंच वाटतं की फॉर्मल एज्युकेशनपेक्षा तुम्ही कुठल्या ना कुठल्या स्किल्डमध्ये ट्रेंड व्हा, चांगले व्हा आणि त्याच्यामध्ये काहीतरी करायला सुरुवात करा. हा, पण ते म्हणजे काय बोलतो त्याचं प्रॉपर एज्युकेशन घ्या. ऑब्व्हियसली. तुम्हाला नॉलेजच नाही तर तुम्ही काय, म्हणजे आता मी 12वीच्या पोरला जर मी उद्या सांगितलं की हा डेटा अनालाइज करून मला काहीतरी एक पॉवर BI मध्ये रिपोर्ट बनवून, त्याला डेटाच कळणार नाही, तो अनालाइज करून रिपोर्ट बनवून कधी देणार आहे, ते शक्यच नाहीये. पण ह्या स्किलला पर्टिक्युलरली खूप इंटरेस्ट आहे, म्हणजे हे आहे, व्हॅल्यू आहे. कारण तुम्ही इंजिनियर असाल नसाल, पण जर तुम्हाला हे पॉवर BI, डेटा अनालिटिक्स ह्या गोष्टी जर येत आहेत तर त्याचे तुम्हाला 20-40 लाखाचे पॅकेजवाले जॉब भेटत आहेत. कोणी बघत नाही तुम्ही कुठून इंजिनिअरिंग केली का, काय केली का, नाहीये. म्हणजे चांगल्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग करणारे, चांगला रँक घेणारे पण तुमच्यापेक्षा कमी कमवतील. बट जर तुम्ही या पर्टिक्युलर स्किलमध्ये चांगले असाल, ऑब्व्हियसली चांगले राहायला पाहिजे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह, तरच तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं इन्कम सोर्स जनरेट करणारा जॉब तरी मिळेल, और तुम्ही स्वतःचं काही ना काही फ्रीलान्सिंग वगैरे करू शकता. बरोबर. नाही, माझंही तेच आहे की जे काही करत असाल, आता मी सिनेमॅटोग्राफीचे क्लास घेतोय किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये आपण आहोत म्हणून याच्याबद्दल जास्त म्हणजे बोलू शकतो, बाकी इंडस्ट्रीबद्दल बोलू नाही शकत. तर इथेही कसं आहे की खूप जण म्हणजे त्याच्यावर त्यांना करिअर बनवायचं आहे, बट त्यांना त्याचं नॉलेज नाही घ्यायचं नाहीये. म्हणजे हे किती विरोधाभास आहे हे. म्हणजे आता जसं लोकांना इझी पाहिजे ना, म्हणजे मला लगेच पाहिजे, इन्स्टंट दुनिया झाली. म्हणजे आता जसं आपण इन्स्टंट मॅगी खातो तसं इन्स्टंट दुनिया झाली की मला अच्छा म्हणजे एक आपल्याला आता कुक व्हायचं आहे, म्हणजे इट्स व्हेरी इझी. कुक व्हायचं काय, युट्यूबवर जा, 2 रेसिपी बघा, करा, आवडणार सगळ्यांना, पण त्या 2 रेसिपी चांगल्या होणार, बाकीच्या काय. तुम्हाला तुमचं स्वतःचं काही आहे का, तुम्ही मग त्याच्यासाठी तुम्हाला मग घ्यावं लागणार थोडंसं नॉलेज, एज्युकेशन, एक्सपिरियन्स, की अच्छा हे टाकल्यानं असं होते, हे याच्यानंतरच टाकलं पाहिजे, हे एवढं मिक्स केलं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही फक्त 2 रेसिपी बघून तेवढ्यात चांगलं करू शकता. हा, म्हणजे मी बघा आता तू याचाच विषय काढला, काल परवाच एक रील बघितला की त्यामध्ये तो शेफ सांगतोय की बऱ्याच वेळा नाही का ते आपण तडका देताना काय होतं की त्यात लाल मिरची टाक, बरोबर. तर ती लाल मिरची टाकल्यानंतर नंतर जळजळ होती, म्हणजे ऍसिडिटी टाईप होतं किंवा फार हे होतं. तर तो बोलला की त्याचं जे वरची ते हे असते दांडी, ती न तोडता टाकायची. तर ते जर तसं केलं, म्हणजे तुला त्याची चटणी करायची असेल तरी कर किंवा तडका द्यायचा असेल तरी कर, त्याची दांडी नाही करायची, तरच नाही का ती गोष्ट विदाऊट तशी बनते, म्हणजे चवीला ती तशीच येते.
बट त्याचे साईड इफेक्ट काही नाही होत. बरं, आता ही तू गोष्ट जाणून घेतली की असं केल्यामुळे असं होतंय, मे बी आय डोंट नो ते किती खरं आहे, बट असं केल्यामुळे असं होतंय. पण तू काय करतोय नेहमी फक्त नाही मला असंच टाकायचं म्हणून तू असंच टाकत आला, बट यू डोंट नो की त्याच्या मागचं रिझन काय. हे मला इथेच म्हणायचं आहे की तुम्ही फक्त जेव्हा काय बोलताय तुमच्या पुढे बनवलेलं असलं तर तुम्ही तेवढंच घेता, बरोबर, तेवढंच शिकता, राईट. पण जेव्हा तुम्ही त्या प्रोसेसमधून जाता तर तुम्हाला त्याचे डिटेल्स माहिती होते. आणि सक्सेसचं जर म्हणजे हे बघायला गेलं तर त्या डिटेल्समध्येच आहे, बरोबर, की जेवढे तुम्हाला मायनर डिटेल्स माहिती असतील कशाही बद्दल तेवढं तुम्ही त्यात सक्सेसफुल व्हा. राईट. की एनी सिच्युएशन तुम्हाला हँडल करण्याची जी पॉवर भेटते ती तिथूनच भेटते की तुम्ही त्या प्रोसेसमधून गेलेली असता. बरोबर. मुद्दा आहे म्हणजे कमिंग आता नेमकं तर तुम्हाला कुठली पण स्किल तुमच्यामध्ये आहे पहिले तर शोधून असं नाहीये की स्किल आहे तर आता माझं मी काहीतरी करतो. म्हणजे इव्हन आता हे कधी शक्य आहे की समजा तुम्ही एखाद्या अशी स्किल आहे ज्याला नॉलेजची गरज नाहीये, म्हणजे आता समजा तुम्ही प्रत्येक स्किलला असतंच म्हणजे बेसिकली, पण काही असे असेल, आता आय डोंट नो की आता तेवढा आर्टिस्ट मी नाहीये समजा, जर विचार केला तर तुम्ही समजा एक नॉर्मल स्केच आर्टिस्ट आहे, तुम्हाला चारकोल आणि पेपर दिला तर तुम्ही समजा करत असाल, तुम्हाला आता कला तुमच्या आहे, तुम्हाला ते बघितलेलं चित्र जसंच्या तसं रेखाटता येत असेल तर यू आर अ गुड स्केच आर्टिस्ट. तुम्हाला वेगळं काही अजून काही घ्यायची गरज नाही. अगेन त्यात पण घ्यावं लागतं, जसं तू बोलला तर घ्यावंच लागणार आहे. पेपर कुठला वापरायचा, चारकोल कुठला वापरायचा, त्याची थिकनेस काय, ह्या सगळ्या जर डिटेलमध्ये गेलो तर त्याच्यात पण अभ्यास आहे. पण थोडं जर इनबॉर्ड टॅलेंट आहे, तुम्हाला दिसलेलं जसंच्या तसं रेखाटता येतंय तर तुम्ही ते करू शकता. मग यालाच मी म्हणतोय ना, हे दिस इज अबाउट द फर्स्ट प्रोसेस की नोईंग युअर सेल्फ. बरोबर, की तुम्हाला त्यात इंटरेस्ट आहे. येस. बट काय होतं की इन ऑर्डर टू स्केल इट, इन ऑर्डर टू मॉनिटाईज इट, इथं प्रॉब्लेम येतो. म्हणजे जरी तुम्हाला स्किल येते, म्हणजे जसं स्केचिंगच घेतलं, तुम्हाला स्केचिंग खूप चांगल्या प्रकारे काढता येते, तुमच्याकडे कागद आणि चारकोल असेल किंवा पेन्सिल असेल, तुम्ही स्केच करू शकता. बट त्याच्यातून पैसे कसे मिळवायचे आणि ते जास्तीत जास्त प्रमाणात कसे मिळवायचे हे तुम्हाला कुठून ना कुठून तरी शिकावं लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही कुठं त्याचं गायडन्स घेता किंवा एक्सपर्ट कडून शिकता ना, बरोबर, तर काय होतं त्याचा अनुभव तुम्हाला भेटतो. आणि सगळ्यात बिगेस्ट करन्सी ही टाइम आहे. बरोबर, की बाबा जेवढं तुम्ही टाइम ज्या गोष्टीला लागतोय तो रिड्यूस कराल, राईट, तर तेवढे इफिशियंट व्हाल आणि तेवढे तुम्ही लवकर प्रोग्रेस कराल. बरोबर. सो ते तर आहे की जेवढं म्हणजे थोडक्यात आता या पॉडकास्टचा म्हणजे आपला हेच हे होता की बाबा 12वी नंतर काय. बरोबर. आता आपण काही करिअर गायडन्स मधले एक्सपर्ट नाही आहोत, बरोबर, हे खरं तर आधीच सांगायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, सी गायडन्स मध्ये एक्सपर्ट नसलो तरी ऍज समवन, म्हणजे जो कोणी आता 12वी आहे, त्यांनी जस्ट 12वी दिले, तर त्याचा मोठा भाऊ म्हणा किंवा कोणीतरी तो जस्ट एक सांगतो की अच्छा तू 12वी तुझी झाली, अशा अशा प्रकारे झाली, तर तू काहीतरी तुझ्यात जे आहे ते तरी शोध, ऑर एल्स पुढं तुला काय काय रस्ते आहेत, डॉक्टर इंजिनियर हे जरी बंद झाले तर इट्स नॉट की तुझं आता जीवनच संपलं, आता तू आयुष्यात काहीच करू शकत नाही, करू शकतोस. फक्त तुला ते राईट स्किल, तुझ्यातलं जे इंटरेस्ट आहे ते तुझ्यासाठी, त्या इंटरेस्टला पुढं घेऊन जाण्यासाठी किंवा त्याचं मॉनिटायझेशन, तुला चांगलं करिअर घडवण्यासाठी काय स्किल आणि काय ट्रेनिंग हे तू माहिती करून घे, तुझ्या आजूबाजूला माहिती करून घे. जे कोणी याच्यामध्ये आत्ता सगळ्यांकडे ॲक्सेस आहे, मोबाईल, इंस्टाग्राम, गुगल, सगळ्यांकडेच ॲक्सेस आहे. इव्हन 12वी असेल किंवा 10वीचा पोरगा त्याच्याकडे ॲक्सेस आहेच, कारण आपण कोविड नंतर ऑनलाईन एज्युकेशन केलेलंच आहे. त्याच्यामुळं व्हेरी इझी तुम्ही फाइंड आउट करा तुमच्या नियर बाय कोण आहे की या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. जर कोणी आपल्याकडे आलं तर विल बी हॅपी टू म्हणजे गाईड देम फ्री ऑफ चार्ज, म्हणजे असं काही नाहीये. पण हे तुमच्या आजूबाजूला पण असतील, पर्टिक्युलर तुमच्या क्षेत्रातले असतील. आता आम्ही मोजक्या 2-3 क्षेत्राबद्दल तुम्हाला गाईड करू शकू, बरोबर, पण पर्टिक्युलर तुमचा जो इंटरेस्ट आहे त्या क्षेत्रात गाईड करणारे तुमच्या आजूबाजूला भेटतील, बरोबर, ते पण पहा. सो ओव्हरऑल तेच आहे की 12वी नंतर काय, तर 12वी नंतर एकतर ट्राय करा की स्वतःला ओळखा, स्वतःचा इंटरेस्ट कशात आहे हे तुम्हाला माहिती असतं, जस्ट की तुम्ही ते इंट्रोस्पेक्ट केलेलं नसतं, आत्मपरीक्षण केलेलं नसतं दोन्ही भाषेमध्ये. आणि ते केल्यानंतर त्या रिलेटेड नॉलेज घ्या बेसिक लेवलवरती. म्हणजे माझं तर इव्हन हेही म्हणणं आहे की घेता येईल तेवढं नॉलेज घ्या, बरोबर, म्हणजे चुका होणार, कारण नोबडी नोज डे 0ला किंवा डे 1ला कोणाला सगळं माहिती नसतं. सो ट्राय टू फाइंड युअर सेल्फ, त्यातलं नॉलेज घ्या, कुणाकडून तरी गायडन्स घ्या. राईट, करेक्ट.
त्या आधी बेसिक गायडन्स घेताना पण तुम्ही कोणाकडून घेताय हे ते पण महत्वाचं. बघा. हा, की जेवढ्या मोर कॅलिबर लोकांकडून घ्याल तेवढं तुम्ही त्या क्षेत्रात चांगलं कराल. राईट. आणि त्यानंतर मग झालं, प्रवास हा शेवटी एकट्याचा असतो. बरोबर. जे काही आहे, कुठलीही फील्ड घेतली तरी स्ट्रगल हा आहे, तुमचा स्वतःचा आहे. म्हणजे असं नाही की बाबा इंजिनियर झाल्यावर स्ट्रगल नाहीये आहे. किंवा डॉक्टर झाल्यावर स्ट्रगल नाहीये किंवा अजून काही केल्यानंतर स्ट्रगल नाहीये. तुम्हाला स्ट्रगल एन्जॉय करता आला पाहिजे. राईट. म्हणून स्ट्रगल कधी एन्जॉय होतो तर जेव्हा तो म्हणजे तो तुमचा आवडतीचा असतो. बरोबर. की बरोबर आहे. म्हणजे एखादी भाजी खराब असेल तर तुम्ही खाणारच नाही, पण तुमची आवडतीची भाजी असेल तर तुम्ही ती मिळवण्यासाठी करण्यासाठी कष्ट कराल, तेवढं मेहनत घ्याल आणि ती चांगली कराल आणि खाल. बरोबर. ऑब्विसली. तर ते एक आहे. आणि एक म्हणजे सांगायचं हे झालं तर स्किल बेस्ड एज्युकेशन सगळेच घेऊ शकतात. त्याचे प्लॅटफॉर्म्स वेगवेगळे भरपूर सारे अवेलेबल आहेत, तुम्ही सर्च करू शकतात प्रत्येकजण. आणि असं नाही आहे की 12वीमध्ये अच्छा तुम्हाला आता मार्क चांगले नाही भेटले किंवा चांगले भेटले तर तुमच्याकडे लिमिटेड स्कोप आहे, की म्हणजे समजा आता म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी चांगले मार्क्स भेटले बट तुम्ही इंटरेस्टेड नाही आहे इंजिनिअरिंगमध्ये, तर नाऊ म्हणजे आपले पॅरेंट्स चांगल्यापैकी ॲक्सेप्ट करतात आपल्याला. यू कॅन म्हणजे तुम्ही त्यांना सांगू शकता की नाही मला याच्यात इंटरेस्ट नाही आहे. बट असं नाही की इंटरेस्ट नाही आहे मला काहीच माहित नाही की मला करायचं काही आहे, असं नाही झालं पाहिजे. बरोबर. ऍटलिस्ट तुम्हाला हे तरी माहित पाहिजे की अच्छा मला याच्यात इंटरेस्ट आहे, मी याच्यात काही करू का. तुमचे पॅरेंट्स ऑब्विसली तुम्हाला थोडा टाइम तरी देऊ शकतात. मे बी तुम्हाला जास्त मदत वेगळी नाही का तर टाइम तरी देऊ शकतात. आणि तुमच्याकडे जर टाइम आहे म्हणजे आता ऑब्विसली 12वीच्या नंतर 3-4 वर्ष तुमच्याकडे टाइम असतोच एज्युकेशनचा किंवा करिअर बनवण्यासाठी, तर तो टाइम घ्या आणि तो चांगला इन्व्हेस्ट करा काहीतरी असं शिकण्यामध्ये ज्याच्यावर पुढं तुम्ही तुमचं आयुष्य बरोबर घडवता. त्यावर करू शकता. राईट. येस, बरोबर आहे. तर चांगल्या गप्पा झाल्यात. येस, असं वाटतंय. मे बी म्हणजे जे कोणी असतील 10वी-12वी नंतरचे, जर त्यांना थोडंफार वाटले की अच्छा नॉट जस्ट मेडिकल इंजिनिअरिंग एवढंच नाहीये, तर भरपूर साऱ्या फील्ड्स आहेत. भरपूर साऱ्या आहेत. म्हणजे इंटेरियर डिझायनिंग आहे. म्हणजे आता त्या पर्टिक्युलर क्षेत्रावरती जर आपण बोललोच नाही, आता इव्हन जसं आपल्याच बाबतीत होतं 10-12 वर्षापूर्वी 12-13 वर्षापूर्वी म्हणा की एवढेच फील्ड माहीत होते. आता जेव्हा आपण या स्थितीला बघतोय 30-31 वर्षानंतर की अच्छा यात पण लोक हा व्यवसाय करतायत किंवा हे पर्टिक्युलर फील्डमध्ये काहीतरी करतायत आणि खूप पैसे कमवत आहेत, जे की आपले इंजिनियर किंवा बरेचसे मित्र कमवत नाहीयेत. बरोबर. ते त्यांच्यापेक्षाही जास्त कमवत आहेत. आणि याला नाही का उदाहरण द्यायचं झालं ना तर म्हणजे आता म्हणजे हा भाऊ मला नेहमी एक्झाम्पल देतो किंवा त्याच्या तोंडून ऐकलंय मी की ड्रायव्हर बघायला गेलं तर ड्रायव्हरला किती सॅलरी राहते किंवा 30-40,000 कोणाला पर्सनल ड्रायव्हर असेल किती असेल 25-30,000 बरोबर. पण तेच ड्रायव्हर जर तुम्ही अंबानीचे झाले तर तुम्हाला क्रोअरचं पॅकेज. बरोबर आहे. त्यानंतर सेकंड उदाहरण जर घ्यायचं झालं तर केस कापायचं दुकान तर 10 दुकान सोडले की एक आहे, पण त्याच्यातही नाही का त्या हबीबनं करिअर केलं ना. बरोबर. सो इट इज नॉट अबाउट की म्हणजे क्षेत्र तुम्ही निवडता की या क्षेत्राचा स्कोपच नाही आहे, असं काही नाहीये. तुम्ही त्या क्षेत्रामध्ये किती चांगलं नॉलेज करून किती चांगलं करता त्याच्यावरती डिपेंड आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय तर तुमचा स्वतःचा इंटरेस्ट आणि त्या पर्टिक्युलर क्षेत्राबद्दलची माहिती, त्याच्यात तुमचं जे काही ट्रेनिंग असेल ती तुम्ही फॉर्मली थ्रू एज्युकेशन घ्या और बाकीच्या प्लॅटफॉर्म थ्रू घ्या, तुम्ही ऑब्विसली घेऊ शकता. बरोबर. चला इथंच थांबूया मग आपण. येस, चालेल. अशाच गप्पा अजून करत राहू अधूनमधून. जरा आपल्यालाही माहिती नसतं की आपल्याकडे बोलण्यासारखं एवढं काही आहे, बरंच काही आहे. आता आपण 30-31 वर्षाचे झालो तेवढा एक्सपिरियन्स आपल्याकडे आहे आणि आता फॉर्मली एज्युकेशन पण आपलं चांगलं. मेन मुद्दा हाच आहे की आपल्या या बोलण्यातून कोणाला जरी एकाला काही भेटलं तर वी आर हॅपी. येस. की कारण प्रत्येकाला तर आपण एवढं बसून बोलू नाही शकत. आणि शेवटी कसं आहे की आपल्या आजूबाजूला आपले लहान भाऊ वगैरे असतात. बरोबर. सो त्यांना आपण हेच सांगतो, त्यांना काही वेगळं सांगणार आहे का. पण मग काय होतं की अल्सो की त्यांच्याकडे आपण आहोत म्हणून त्यांना आपण बोलू शकतो किंवा त्यांना गाईड तरी करू शकतो. पण असेही भरपूर जण आहे की त्यांच्यापर्यंत त्यांना सांगणार कोणीच नाही किंवा आपल्या वेळेस कोणी नव्हतं सांगायला. सो त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ गेला त्यातून कुणालाही एकाला जर याच्यातून काहीतरी व्हॅल्यू भेटली, त्याच्या आयुष्यात काहीतरी चेंज झालाय तर आपण खूप आनंदी आहोत त्यासोबत. आणि याच्यामध्ये सुरुवात जरी आपण थोडंसं हे केली असेल की सेलिब्रेट करू नका म्हणजे कमी मार्क पडले, पण
अगेन तुमची सिच्युएशन नुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला तेवढे मार्क पडणं. म्हणजे अर्थ एवढाच आहे की सेलिब्रेट करू नका असं नाहीये. नो युअर कॅपेबिलिटी. म्हणजे तुम्ही ठरवा की तुमचं एवढंच होतं किंवा तुम्ही तुमच्या ह्याच्यापेक्षा खूप जास्त केलंय आणि एवढ्यात तुम्ही यू आर हॅपी, देन इट्स गुड. पण जर तुम्हाला माहिती की नाही यार मी अजून खूप करू शकतो आणि तुम्ही जर एवढ्यातच खुश होतायत तर पुढचं जग तुमच्यासाठी खूप अवघड आहे. बरोबर. कारण हेच म्हणायचं, कारण तुम्ही तुमच्या कॅपेबिलिटीपेक्षा खूप कमी डिलिव्हर करताय आणि हे जाऊन पुढं इव्हन तुम्ही जॉब म्हणा किंवा पर्सनल रिलेशनशिप असेल किंवा काही गोष्टी असेल तिथेही तुमचा तो ऍटिट्यूड येणारच आहे. बरोबर. कमी पडण्याचा. सवयीचा गुलाम. बरोबर आहे. मग ह्या सवयी जर तुम्हाला आत्तापासून लागतात लहान वयापासून तर पुढे तुम्ही प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कमीच पडणार आहे आणि त्याचा तुम्हाला त्रासच होणार आहे. त्यामुळं जर तुम्ही तुमच्या कॅपेबिलिटीच्या खूप चांगलं केलंय आणि जो काही रिझल्ट असेल ऍक्सेप्ट इट अँड बी हॅपी अबाउट इट. आणि जर तुम्ही कमी केलंय तर ते ओळखा, कुठे कमी पडला ते ओळखा आणि मग अजून कसं चांगलं करू शकता त्याच्यासाठी परत ट्राय करा. आयुष्य काही संपलेलं नाहीये. जसं 12th फेलमध्ये एक डायलॉग आहे, ट्राय रिट्राय. तर रिस्टार्ट म्हणून त्यांचा तो एक डायलॉग असतो की रिस्टार्ट. तर तसं तुम्ही पण रिस्टार्ट करू शकता आणि पुढच्या आयुष्यासाठी तयार होऊ शकता. ओके. म्हणजे इथेच आपण आता थांबूया. येस. थँक्यू. ओके. या बाय.